नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातील 10वं प्रकरण सशस्त्र क्रांतिकारी चळवळ या पाठाचा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासिकेला आपण या पाठाचा अर्धा भाग बघितला. आजच्या तासिकेला शिल्लक असलेला अर्धा भाग पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या तासिकेला बघितलं की 1857च्या उठावानंतर भारतामध्ये राष्ट्रीय सभा नावाची एक संघटना निर्माण झाली. या राष्ट्रीय सभेचे नेते होते, त्यांची काम करण्याची जी पद्धत होती ती अर्ज विनंत्या करणे आणि आपल्या मागण्या ब्रिटिश सरकारच्या समोर ठेवायच्या. ब्रिटिश सरकार त्यावरती विचार करेल. ब्रिटिश सरकार एक दयाळू आहे आणि आपल्या मागण्या त्यांचे ते व्यवस्थितपणे विचार करून आपल्या मागण्या ते मान्य करतील, असं राष्ट्रीय सभेच्या प्रमुख नेत्यांना, वरिष्ठ नेत्यांना वाटायला. परंतु कालांतराने राष्ट्रीय सभेमध्ये काही तरुण आले आणि त्या तरुणांना असं वाटायला लागलं की भारत हा आमचा देश आहे, हा स्वतंत्र झाला पाहिजे. इंग्रज सरकारने अनेक वर्षापासून आमच्या देशाला गुलाम करून ठेवलेला आहे, तर इंग्रजांच्या अत्याचारापासून आमची भारत माता मुक्त झाली पाहिजे. या विचाराने जर अर्ज विनंत्या करून आम्हाला स्वातंत्र्य मिळत नसेल तर ब्रिटिश सरकारला जशास तसं उत्तर देणारा एक तरुणांचा वर्ग या देशामध्ये निर्माण झाला. त्यांनी शस्त्राचा वापर करून सशस्त्र क्रांतिकारी चळवळ म्हणजे शस्त्राचा वापर करून ब्रिटिशांना धडा शिकवण्याचा एक प्रकारचा एक चंग त्यांनी निर्माण केला. आपल्या मनामध्ये एक अट्टहास त्यांनी निर्माण करून घेतला की आपण स्वातंत्र्य मिळवून घेऊ आणि शस्त्राच्या माध्यमातून ब्रिटिश सरकारला जी भाषा समजते त्याच भाषेमध्ये आपण ब्रिटिश सरकारला प्रत्युत्तर देऊ. अशा प्रकारे स्वातंत्र्यवीर सावरकर, वासुदेव बळवंत फडके, चाफेकर बंधू या तरुणांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं, परंतु भारत मातेला स्वतंत्र करून देण्यासाठी खूप प्रयत्न केले. विद्यार्थी मित्रांनो, पुढच्या भागामध्ये गदर चळवळ, काकोरी कट, हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन आणि चितगाव शस्त्रागारावरील हल्ला हे मुद्दे आपण आताच्या तासिकेमध्ये पाहणार आहोत. त्यातला पहिला मुद्दा आहे गदर चळवळ. पहिल्या महायुद्धाच्या काळात ब्रिटिश विरोधी क्रांतिकारी कार्याला गती मिळाली. ब्रिटिशांच्या शत्रूंची मदत घेऊन भारतामध्ये सत्तांतर घडवून आणता येईल, म्हणजे शत्रूंचा शत्रू तो आपला मित्र, अशा या तरुणांना वाटायला लागलं. आणि म्हणून ब्रिटिश सरकारचे जे शत्रू आहेत त्यांची मदत घेऊन आपण भारतामध्ये सत्तांतर घडवून आणू शकतो, ब्रिटिशांना, इंग्रजांना या देशात हाकलून देऊ शकतो, असं तरुणांना वाटायला लागलं. आणि म्हणून भारतीय सैनिकांची या प्रयत्नामध्ये साथ घेता येईल असे क्रांतिकारकांना वाटत होते. या संधीचा लाभ घेण्यासाठी क्रांतिकारक संघटना स्थापन झाल्या. गदर ही त्यातील एक प्रमुख संघटना होती. अमेरिका व कॅनडा येथील भारतीयांनी गदर या संघटनेची स्थापना केली होती. लाला हरदयाळ, भाई परमानंद, डॉक्टर पांडुरंग सदाशिव खानखोजे इत्यादी क्रांतिकारक या संघटनेचे प्रमुख नेते होते. गदर म्हणजे विद्रोह. गदर हे या संघटनेच्या मुखपत्राचे नाव सुद्धा होते. या मुखपत्रातून म्हणजे गदर नावाच्या वर्तमानपत्रातून ब्रिटिश राजवटीचे भारतावरील दुष्परिणाम विषद करण्यात येईल. भारतीय क्रांतिकारकांच्या साहसी कृत्यांची माहिती सांगितली जाईल. अशा प्रकारे राष्ट्रप्रेम, सशस्त्र क्रांती यांचा संदेश गदर या मुखपत्राने भारतीयांना दिला. आणि कशा प्रकारे इंग्रज सरकार वर्षानुवर्षापासून आमच्या भारत मातेवरती अत्याचार करत आहे, आमच्या भारतीय लोकांवरती अत्याचार करत आहे, ही गोष्ट या गदर नावाच्या मुखपत्राच्या माध्यमातून संपूर्ण देशातील भारतीयांना सांगितले जाऊ लागले. ब्रिटिश विरोधी उठाव करण्यासाठी गदर संघटनेच्या नेत्यांनी युद्धजन्य परिस्थितीचा फायदा घेण्याचे ठरवले. त्यांनी पंजाबमध्ये ब्रिटिशांविरुद्ध उठाव करण्यासाठी योजना आखली. लष्करामधील भारतीय सैनिकांना उठावात सामील होण्यासाठी प्रवृत्त केले. रासबिहारी बोस आणि विष्णू गणेश पिंगळे यांनी उठावाचे नेतृत्व करावे असे ठरले. पण फितुरी म्हणजे कोणीतरी ही गोष्ट ब्रिटिश सरकारला सांगून दिली असेल की अशा प्रकारे एक योजना आखली जाते आहे, आणि मग अशा प्रकारची फितुरी झाल्यामुळे ब्रिटिशांना या योजनेचा सुगावा लागला. पिंगळे पोलिसांच्या हाती सापडले. विष्णू गणेश पिंगळे यांना फाशी देण्यात आली. रासबिहारी बोस मात्र निसटून जाण्यात यशस्वी झाले. जपानमध्ये जाऊन त्यांनी आपले क्रांती कार्य सुरू ठेवले. युद्धाच्या काळात परदेशात अन्यत्र सुद्धा क्रांतिकारी चळवळ सुरू होती. बर्लिन हे जर्मनीची राजधानी आहे, तर बर्लिनमध्ये वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय
भूपेंद्र दत्त आणि हरदयाळ यांनी जर्मन परराष्ट्र खात्याच्या सहकार्याने ब्रिटिश विरोधी योजना आखल्या. सन 1915 मध्ये महेंद्र प्रताप, बरकतुल्ला व ओबिदुल्ला सिंधी यांनी काबूलमध्ये स्वतंत्र भारताच्या हंगामी सरकारची स्थापना केली होती. पुढचा मुद्दा आहे काकोरी कट. सरकारच्या दडपशाहीचे क्रांतिकारी चळवळ संपुष्टात येणार नाही. गांधीजींनी असहकार चळवळ स्थगित केल्यावर अनेक तरुण क्रांतिकारी मार्गाकडे वळले. त्यामध्ये चंद्रशेखर आझाद, रामप्रसाद बिस्मिल, योगेश चटर्जी, सत्येंद्रनाथ सन्याल असे अनेक तरुण होते. क्रांतिकारक एकत्र आले. क्रांतिकाराला लागणारा पैसा जमवण्यासाठी त्यांनी रेल्वेतून नेला जाणारा सरकारी खजिना 9 ऑगस्ट 1925 रोजी काकोरी या उत्तर प्रदेशमधील एका रेल्वे स्टेशनवरती लुटला आणि याच घटनेला काकोरी कट असं इतिहासामध्ये म्हटलं जातं. सरकारने तत्काळ कारवाई करून क्रांतिकारकांना अटकेत टाकले. त्यांच्यावर खटले चालवण्यात आले. अशफाकुल्ला खान, रामप्रसाद बिस्मिल, रोशन सिंग, राजेंद्र लाहिरी यांना फाशी देण्यात आली. चंद्रशेखर आझाद मात्र पोलिसांच्या हातामध्ये सापडले नाही, ते पसार झाले. त्यानंतर हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन. समाजवादी विचारांनी प्रभावित झालेल्या तरुणांनी देशव्यापी क्रांतिकारी संघटना उभी करण्याचे ठरवले. चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव या सगळ्या तरुण या संघटनेमध्ये सामील झाले. हे सर्व क्रांतिकारक धर्मनिरपेक्ष विचारसरणीचे होते. म्हणजे विशिष्ट धर्मासाठी न लढता आणि धर्माच्या नावावरती आपापसामध्ये आपली शक्ती नष्ट न करता आपण आपली शक्ती भारत मातेला स्वतंत्र करण्यासाठी एकवटली पाहिजे, अशा प्रकारचे विचार या तरुणांचे होते. आणि या सगळ्यांनी प्रयत्न करून भारत मातेला स्वतंत्र करणे हा एकमेव उद्देश आमचा आहे असं ठरवलं. आणि त्यामुळे हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन, धर्म, समाज, जाती पाती हे दूर ठेवायच्या, फक्त भारत मातेला स्वतंत्र करायचं, इंग्रजांना या देशातनं हाकलून लावायचं, हा एकमेव उद्दिष्ट या तरुणांचं होतं. आणि म्हणून 1928 मध्ये दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानावर झालेल्या बैठकीमध्ये या तरुणांनी हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या संघटनेची स्थापना केली. भारताला ब्रिटिशांच्या शोषणातून मुक्त करणे हे या संघटनेचे उद्दिष्ट होते. त्याचबरोबर तिला शेतकरी कामगारांचे शोषण करणारी अन्यायी सामाजिक आर्थिक व्यवस्था सुद्धा उलथून टाकायची होती. सामाजिक न्यायावर व समतेवर आधारित समाज निर्माण करण्याला भगतसिंग यांनी महत्व दिले. शस्त्रे गोळा करणे आणि कार्यक्रमांची अंमलबजावणी करणे ही कामे या संघटनेच्या स्वतंत्र विभागाकडे सोपवण्यात आली. या विभागाचे नाव होते हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी आणि तिचे प्रमुख होते चंद्रशेखर आझाद. या संघटनेच्या सदस्यांनी अनेक क्रांतिकारक कृत्ये केली. भगतसिंग व राजगुरू यांनी लाला लजपत राय यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी सॉन्डर्स या अधिकाऱ्याला गोळ्या घालून ठार केले. नागरी हक्काची पायमल्ली करणारे 2 विधेयके यावेळी सरकारने मध्यवर्ती विधिमंडळात दाखल केली होती. त्यांचा निषेध करण्यासाठी भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी मध्यवर्ती विधिमंडळात बॉम्ब फेकले. सरकारने तत्काळ हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीच्या केंद्रावर धाडी टाकायला सुरुवात केली. त्यातून सॉन्डर्सच्या हत्येचे धागेदोरे पोलिसांच्या लक्षात आलं. सरकारने क्रांतिकारकांची धरपकड सुरू केली. त्यांच्यावर राजद्रोहाच्या आरोपाखाली खटले भरले. भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना 23 मार्च 1931 रोजी लाहोरच्या तुरुंगामध्ये फाशी देण्यात आली. चंद्रशेखर आझाद मात्र शेवटपर्यंत पोलिसांच्या हाती सापडले नाही. पुढे अलाहाबादच्या आल्फ्रेड पार्कमध्ये पोलिसांशी झालेल्या चकमकीत ते शहीद झाले, ठार झाले. शेवटचा मुद्दा आहे चितगाव शस्त्रकारावरील हल्ला. सूर्यसेन हे बंगालमधील चितगाव येथील क्रांतिकारी गटाचे प्रमुख होते. त्यांनी आपल्या भोवती अनंत सिंग, गणेश घोष, कल्पना दत्त, प्रीतिलता वड्डेदार अशा सारख्या निष्ठावान क्रांतिकारकांची एक फौज उभी केलेली होती. त्यांच्या सहाय्याने चितगाव येथील शस्त्रकारावरील हल्ल्याची योजना सूर्यसेन यांनी आखली. योजनेप्रमाणे 18 एप्रिल 1930 रोजी क्रांतिकारकांनी चितगावमधील 2 शस्त्रकारातील शस्त्रास्त्रे ताब्यात घेतली. टेलिफोन व टेलिग्राम यंत्रणा त्यांनी
तोडून टाकली आणि संदेशवहन यंत्रणा ठप्प करण्यात यश मिळवले. त्यानंतर त्यांनी ब्रिटिश फौजांशी रोमहर्षक लढत दिली. 16 फेब्रुवारी 1933 रोजी सूर्यसेन व त्याचे काही सहकारी पोलिसांच्या हातात सापडले. सूर्यसेन व त्यांच्या 12 सहकाऱ्यांना ब्रिटिश सरकारने फाशीची शिक्षा दिली. कल्पना दत्त यांना जन्मठेप झाली. प्रीतिलता वड्डेदार यांना पोलिसांच्या हाती न लागता त्यांनी आपली आत्माहुती दिली. चितगाव उठावामुळे क्रांतिकारी चळवळीला गती मिळाली. शांती घोष, सुनीती चौधरी या 2 शाळकरी मुलींनी जिल्हा न्यायाधीशाला ठार केले. तर बीना दास या युवतीने कलकत्ता विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात गव्हर्नरवर गोळ्या झाडल्या. अशा अनेक क्रांतिकारी घटना या कालावधीमध्ये घडल्या. जालियनवाला बाग हत्याकांडाला जबाबदार असणाऱ्या ओडवार याचा वध सरदार उधमसिंग यांनी इंग्लंडमध्ये 1940 मध्ये केला. भारतीय स्वातंत्र्य संग्रामामध्ये क्रांतिकारी चळवळीने महत्वाचे योगदान दिलेले आहे. क्रांतिकारकांनी ब्रिटिश सत्तेशी लढताना साहस व निर्धाराचे दर्शन घडवले. त्यांचे राष्ट्रप्रेम, समर्पण वृत्ती केवळ अजोड होती. त्यांचे बलिदान भारतीयांना स्फूर्तिदायी ठरले. अशा प्रकारे क्रांतिकारकांच्या महत्वपूर्ण योगदानामुळे नंतरच्या खूप कमी कालावधीमध्ये भारत मातेला स्वातंत्र्य मिळालं. आम्ही सगळे भारतीय स्वतंत्र झालो. 1947 मध्ये आम्हाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. अशा प्रकारे क्रांतिकारकांचं बलिदान हे वाया गेलं नाही, तर त्यापासून अनेक क्रांतिकारकांनी, अनेक भारतीयांनी एक प्रकारची प्रेरणा घेतली आणि हा एक महत्वाचा टप्पा सुद्धा त्या कालावधीमध्ये घडून गेला. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबूया. हा पाठ तुम्ही पुन्हा एकदा वाचा, लक्षात घ्या, समजून घ्या. धन्यवाद.